आणि यानंतरची बातमी आहे पैठणमधून। जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे आता बंद करण्यात आले। पाण्याची आवक झाल्याने धरणाचे 8ही दरवाजे बंद करण्यात आलेत। धरणातील पाणी पातळी ही सध्या 91.36% जाऊन पोहोचली आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी विजय छेडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, जायकवाडीचे 9च्या 9 दरवाजे म्हणजे सर्व दरवाजे अखेर आता बंद करण्यात आलेले आहेत। धरण 91% भरलंय। आता मराठवाड्यामध्ये सध्या पाण्याची चिंता मिटली आहे का? नक्कीच जर पाहिलं तर मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून नागसागराची ओळख आहे आणि या धरणाची जे आहे 91% पाणी जे आहे ते साठा झाले आहे। आणि मागील 3 दिवसापूर्वी जर पाहिलं त्या ठिकाणाहून जे आहे ते तब्बल 12 दरवाजे जे आहे ते अर्धा फुटाने उचलण्यात आले। त्याने गोदावरी नदी पात्रामध्ये जे आहे ते 10,000 क्युसेसने पाणीचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला होता। मात्र काल सायंकाळी जे आहे ते 8 दरवाजे यापैकी बंद करण्यात आले। त्यामुळे 2 दिवसापूर्वी देखील 4 दरवाजे जे आहेत ते बंद करण्यात आले होते आणि आता संपूर्ण दरवाजे जे आहेत ते गोदावरी पात्रातून बंद करण्यात आलेले आहे। जायकवाडी धरणातून सध्या जर पाहिलं गेलं तर 91% जे आहे ते पाणी साठा आहे। त्यामुळे आता मराठवाड्यात तब्बल 3 वर्षासाठी पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटलेला आहे। कारण दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे आणि त्यासाठी ही महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो। आणि आता या प्रकल्पामध्ये 91% पाणी साठा असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या भागामध्ये जे आहे ते याच ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो। शेतीस आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आता 3 वर्षासाठी मिटलेला आहे। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आपण पाहतोय की जायकवाडी धरणामधले सर्व दरवाजे जे आहेत ते बंद करण्यात आलेत। पाण्याची आवक आता झाल्यानंतर हे दरवाजे बंद करण्यात आले। सध्या धरण साठा जो आहे तो 91.36% इतका झालेला आहे।